नमस्कार. आज मी तुम्हाला झटपट असे होणारे लिंबाचे गोड लोणचे दाखवणार आहे, जे की पचनाला उत्तम आणि जेवणाची पण चव वाढवणारे आहे. चला तर मग बघूया लिंबाचे गोड लोणचे झटपट कसे बनवायचे. इथे तुम्ही पाहू शकता, मी 10 लिंबू घेतले आहेत. ते अगदी स्वच्छ पाण्यामध्ये 1 मिनिटभर मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून नंतर कोरड्या कपड्याने पुसून घेतले आहेत. येथे तुम्ही कागदी लिंबू म्हणजेच पातळ सालीचे लिंबू घ्या, म्हणजे त्याची चव छान लागते आणि कडवटपणाही नसतो. हे लिंबू धुवून झाल्यानंतर मी एका लिंबामध्ये कमीत कमी 8 फोडी करून घेतल्या आहेत. त्यानंतर त्यामधील सर्व बिया काढून लिंबू वेगळे आणि बिया वेगळ्या करून घेतलेल्या आहेत. लिंबू कापून झाल्यानंतर लिंबामधील सर्व बिया वेगळे करून घ्याव्यात. लिंबांच्या बियांमुळे लिंबाचे लोणचे हे कडू होण्याची शक्यता असते. इथे मी 10 लिंबांच्या लोणच्यासाठी 1 बाउलभर साखर घेतली आहे. जिरेपूड, बॅडगी मिरचीची पूड, चवीपुरते मीठ आणि साध्या मिठाबरोबरच मी सैंधव मीठ म्हणजेच ब्लॅक सॉल्ट घेतले आहे. या ब्लॅक सॉल्टमुळे लिंबाला एक वेगळी चव येते. तुम्ही साखर आवडीप्रमाणे किंवा नंतरसुद्धा कमी जास्त ॲड करू शकता. आता आपण इथे लिंबांच्या फोडीमध्ये सर्व मिश्रण मिसळून घेऊया. सर्वप्रथम मी चवीनुसार मीठ घालते आहे. तुम्ही मीठ तुमच्या आवडीने घालू शकता. त्यानंतर लाल मिरचीची पावडर, बॅडगी मिरची किंवा तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर लाल मिरची पूड घाला. त्यानंतर जिरेपूड. जिरेपूडच्या ऐवजी तुम्ही अख्खे जिरे जरी घातले तरी ते लोणच्यामध्ये छान लागतील, परंतु मी इथे जिरेपूड घालत आहे. आणि साखर कमी जास्त आवडीनुसार आपण घालू शकतो. लोणचे पूर्ण झाल्यानंतर त्याच्या सिरपमध्ये आपण मीठ, तिखट आणि साखर टेस्ट करून पुन्हा आपण ॲड करणार आहोत. म्हणून मी सुरुवातीला इथे 1 बाउलभर साखर अंदाजाने घालत आहे, परंतु 10 लिंबासाठी पाव किलो साखर इनफ आहे. हे सर्व मिश्रण मी आता हातानेच मिक्स करून घेत आहे. या पद्धतीने आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेले आहे. आता हे मिश्रण कुकरच्या डब्यामध्ये लावूया. हे सर्व मिश्रण आपण एका कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. मी कुकरचा डबा घेतलेला आहे, त्यामध्ये हे सर्व मिश्रण घालत आहे. कुकरच्या डब्यामध्ये सर्व मिश्रण मी ओतून घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये खाली 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे तापत. यामध्ये एक रिकामी डबा ठेवत आहे, जेणेकरून आपल्या लोणच्यामध्ये पाणी जाऊ नये म्हणून. लोणच्याचा जो डबा आहे तो हाईटवर ठेवला जाईल आणि त्यामध्ये पाणी जाणार नाही. एक खाली डबा ठेवून त्यावर मी दुसरा डबा लोणच्याचा ठेवलेला आहे आणि त्यावर एक झाकण ठेवलेलं आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारे पाणी लोणच्याच्या डब्यामध्ये जाणार नाही. आणि कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर 8 ते 10 शिट्ट्या मी घेणार आहे. गॅस फुल करायचा नाही, मीडियम किंवा स्लोमध्येच आपण 8 ते 10 शिट्ट्या करून घेणार आहोत. इथे आपण 8 ते 10 शिट्ट्या करून कुकर गार करून घेतला आहे, जेणेकरून शिट्टीमधील वाफ निघून जाईल. तेव्हा आपण कुकरचे झाकण काढायचे आहे. आपले लोणचे मस्त शिजलेले आहे. लिंबाच्या फोडी मस्त शिजलेल्या दिसत आहेत. आता डबा आपण कुकरमधून बाहेर काढून घेऊया. इथे मी सिरपमधून लिंबाच्या फोडी वेगळ्या केलेल्या आहेत आणि सिरप थोडे टेस्ट करून पाहिल्यानंतर मला जाणवले की थोडे मीठ आणि साखर ॲड करावी लागणार आहे. तर मी पुन्हा 1 वाटीवर साखर आणि चवीपुरते मीठ ॲड केले आहे आणि हे सर्व मिश्रण मिसळून मी पुन्हा एकदा हे सिरप उकळून घेणार आहे. यासाठी एक गॅसवर कढई ठेवलेली आहे. यामध्ये हे सर्व सिरप मी घालून पुन्हा एकदा शिजवून घेणार आहे. या पद्धतीने हे सिरप आपण कढईमध्ये सतत ढवळत राहणार आहोत, जेणेकरून ते थोडे घट्ट होईल. पूर्ण आपल्याला घट्ट करायचे नाही आहे, नाहीतर ते थंड झाले की पुन्हा साखर आळून ते सिरप खूपच घट्ट होईल. तुम्ही बघू शकता इथे सिरप आपले पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी घट्ट झाले आहे. यामध्ये मी आता चवीपुरते टेस्ट येण्यासाठी 2 गुळाच्या क्यूब्स घालणार आहे.
साखर तर घातलीच आहे, परंतु गुळामुळे एक वेगळी चव येते. हे सर्व मिश्रण आता व्यवस्थित ढवळून यामध्ये मी आता लिंबाच्या फोडी घालणार आहे. हे मिश्रण पूर्ण लिंबाच्या फोडीमध्ये मिक्स करून घेऊया. या प्रकारे आपण सिरपमध्ये लिंबांच्या सर्व फोडी एकजीव करून घेतल्या आहेत आणि गार झाल्यानंतर तुम्ही त्याचे टेक्स्चर पाहू शकता. सिरपला किती घट्टपणा आलेला आहे. तुम्हाला हे सिरप आणखी पातळ ठेवायचे असेल तर गॅस लवकर बंद करून थोडे गार झाल्यानंतर लिंबू आणि सिरप एकत्र करा. अशा प्रकारे आपले चविष्ट चटकदार आंबट गोड लोणचे तयार आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.